सातारच्या योगिता भोसले पुणे महापालिकेच्या पहिल्या महिला नगरसचिव। पुणे महानगरपालिकेच्या नगरसचिवपदी योगिता भोसले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्या सध्या प्रभारी नगर सचिव म्हणून कार्यरत होत्या। आता त्यांना नगर सचिवपदी पदोन्नती देण्यात आलेली आहे। त्यामुळे भोसले यांच्या रूपाने पुणे महानगरपालिकेला पहिल्या महिला नगरसचिव मिळालेल्या आहेत। पुणे महापालिकेच्या नगरसचिव पदावरून सुनील पारखी हे 2020 साली निवृत्त झाले होते। त्यानंतर या पदावर प्रभारी नगर सचिव म्हणून शिवाजी दौंडकर यांची नियुक्ती केली होती। दौंडकर हे 2023 साली निवृत्त झाले। त्यानंतर महानगरपालिकेच्या राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले यांच्याकडे प्रभारी नगर सचिव पदाचा पदभार देण्यात आला होता। सुनील पारखी हे महापालिकेतून निवृत्त झाल्यानंतर नगर सचिव पद हे रिक्त झालं होतं। त्या जागी योगिता भोसले यांची नियुक्ती झाल्यामुळे तब्बल 4 वर्षांनंतर पुणे महानगरपालिकेला नगर सचिव मिळाले आहेत। पुणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच या पदावर महिला विराजमान झाली आहे। वकील ते अधिकारी असा थक्क करणारा प्रवास। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात बावधण या गावी शेतकरी कुटुंबात योगिता भोसले यांचा जन्म झाला। भोसले यांनी BSc LLB पर्यंतचे शिक्षण घेतले। सन 2010 मध्ये त्या PSI परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या। लागलीच पालिकेची भरती प्रक्रिया पार पडली आणि त्यात राजशिष्टाचार अधिकारी प्रोटोकॉल ऑफिसर या पदावर त्यांची निवड झाली। या पदावर काम करताना महापौर यांचे आणि पालिकेतील समारंभांचे काम त्यांनी सांभाळले। पुणे महानगरपालिकेत मी 2011 सालापासून काम करत आहे। सर्वांच्या सहकार्याने या पदापर्यंत जाता आला आहे। या पदाला न्याय देण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी लोकवृत्तशी बोलताना सांगितले। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।